नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपल्या सहर्ष स्वागत करत आहे. कदमांचा विकास कदमांच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. पुन्हा एक भटकंती कोकणाकडेच चाललेलो आहोत. पहिला प्रवास आपला असणार आहे गुहागरपर्यंत ना, म्हणजे गुहागरपर्यंत आहे. भावाच्या नवीन घराचं गणेश पूजन आणि सत्यनारायणची पूजा आहे, त्यानिमित्ताने आम्ही गुहागरपर्यंतचा प्रवास, त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुडाळपर्यंत आणि मग पुन्हा पावस रत्नागिरी करून मुंबईकडे जावं. असा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आमचा. तर मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करतो आहे. एन्जॉय करा ब्लॉग पाहून. पुन्हा भेटू गाडी. यावेळेला आमच्याबरोबर रायडर आहे महेश शिवंगारे. दरवेळेस आमचा शिवंगारे महेश दादा, आमच्या सौ आणि आपला नेहमीप्रमाणे सगळ्या व्हिडिओत असतो तो राजेश. चला तर मित्रांनो, जवळजवळ 2:45 वाजलेत. रेश्मा झोपत नाही आहे. रात्रीचा प्रवास कसा वाटतं रेश्मा? रात्रीचा प्रवास मस्त नसतं ना, छान ना, गारवा पाऊस आणि अंधारातून मस्त त्यात जुनी गाडी. पुढे आपला रायडर महेश गाडी चालवतोय. राजेश बसलाय. हॅलो. हा आमचा रायडर. आणि आम्ही आय थिंक मला वाटतं इंदापूरपर्यंत येऊन पोहोचलोय. 2:45 झालेत. 12:30ला प्रवासाला सुरुवात केली. कुठेही न थांबता नॉनस्टॉप आम्ही चाललोय. होल्ड नाही एक पण. बाकीच्या तुम्ही बघता हा काहीतरी खायला थांबणार आहे नक्कीच, कारण जशी जशी सकाळ होते तसं भूक लागते. त्यामुळे आज कुठेतरी हो ट्रॅव्हलिंग मध्ये भूक प्रश्नच नाही. बुर्जी पावचा बंदोबस्त करूया कुठेतरी, बघूया असेल कुठे. हा नक्की नक्की बघूया. आता थोड्याच वेळानंतर एक पहिला होल्ड होईल आमचा, तो पण नाश्त्यासाठी. आता कुठे पहिला होल्ड घेतलाय, ते पण वॉशरूमसाठी. महेश नॉनस्टॉप गाडी चालवते भाई. आपला रायडर नॉनस्टॉप गाडी आणली आहे भाई. कुठेच थांबलो नाही, फक्त आता वॉशरूमला जायचं म्हणून थांबलोय. नॉनस्टॉप आम्ही नॉनस्टॉप ड्रायव्हर आहोत. नॉनस्टॉप गाडी चालवणार आहे. आणि आपण जवळ इंदापूर ना, इंदापूरच्या पुढे आलो आहे. तर वॉशरूम नंतर पुढे तरी थोडंसं खायला थांबूया आहे ना. भूक लागली आहे का? आलो जातो जाऊन. आज 2 भाऊ बहीण प्रवास करतायत. फक्त 2 भाऊ बहीण दोघं प्रवास करतायत. थांब फोटो काढूया. जास्त जमावून नाही आहात, फक्त 4च जण आहे आम्ही. 4 प्रवासी आहोत. मस्त 5 सीटरमधून 4 जण कम्फर्टेबल चाललोय. नॉनस्टॉप चाललोय. पहिला होल्ड होता वॉशरूमसाठी. थोडासा होल्ड घेतला. आणि आता पुढचा कुठेतरी बघूया. बुर्जी पाव. हम बुर्जी पाव खाके जाएंगे. कोकण में आहे, रात का सफर आहे भाई. काय हा काय करतोय काय तू? काय आहे हा? पॉपकॉर्न वगैरे खायला. आता बुर्जी पाव खायला बोलते ना. चला आता मी गोळी घेतलेली आहे, काय टेन्शन नाही. चला बसा बसा. पुढचं मानगावला होल्ड केलाय बुर्जी पाव साठी. बुर्जी पाव खायचं, भूक लागलाय. मॅगी बुर्जी, बुर्जी पाव काय आहे? बुर्जी पाव. भूक लागले. काय आवडत दिली रे? मॅगी बुर्जी चालेल चालेल आहे आम्ही. आणि पुन्हा एकदा होल्ड केला आहे आम्ही बुर्जी पाव खाण्यासाठी. कोकणात येऊन बुर्जी पाव. रात्रीच्या सुमारास मस्त प्रवास चालला आहे. महेश 3:30 वाजले. 3:30 वाजले. 3:30च्या सुमारास आम्ही बुर्जी पाव खातो. हे महेश, कसं वातावरण आहे? पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. आणि आम्ही 3-3:30 वाजता बुर्जी पाव खायला थांबलोय. दिवसा पडणार. मानगाव आहे का इंदापूर? आता आवडते. कसा आहे बुर्जी पाव? बुर्जी पाव दादा 80 रुपये. 80 रुपयाला 4. भोजे पाव 80 रुपये.
फक्त रात्रीचाच व्यवसाय. रात्रीचा नाही. असतात का सिजनेबल आहे का? आता सीझन नाही, हा. ऑफ सीझन आहे. अच्छा 5 तारखेपासून सीझन अच्छा. गणपती आले की आपला चालू ना चालू. फुल फॉर्म मध्ये. चालू दे कोकणी माणूस वर आला पाहिजे. ही 3:30च्या सुमारास ही बसली आहे बघा. ही नाही खात आहे आणि आम्ही इथे मस्तपैकी छोट्याशा एका टपरीवर पुरजी पाव खाण्याचा बेत दाखला आहे आणि पाऊस पडतोय रिमझिम. आणि या पावसात इंदापूरला आम्ही थांबलोय. तुझी रेडी नाव. भारी बनवलेले फटाफट. ही बुर्जी रेडी झालेली आहे छानसं असं. दादा आपलं नाव काय? माझं नाव अनिश आहे. अनिश. किती किती? अच्छा इंदापूर ना? मी बिलाडचा आहे. बेलाडचं आहे. किती वर्ष धंदा करते? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष आला आहे. चांगला प्रतिसाद आहे ना? प्रोग्रेस करा. अरे पटापट. पावसात पाणी जायला महेश गारटला की काय तू? गार वाटायला लागलाय. मस्त टेस्ट आहे ना? छान आहे. भूक पण लागले त्याच्यात. छान टेस्ट आहे. पार्ले जी देते एक. गुटे घाल खातील ते. उतरलेलो आहोत. 4:45 वाजलेत. आम्ही आता कोल्हापूरला आलो आणि चहासाठी पुन्हा एका टपरीवर थांबलोय. छोटासा चहा पितो आणि मग पुढे जाऊ. जवळजवळ अर्ध्याहून जास्त रस्ता पार केला आहे आणि आय थिंक मला वाटतं सकाळपर्यंत पोहोचू. चहा रेश्मा चहा. आपण पाहू शकता कोकण हिरवंगार झालेलं आहे. पाऊस आणि आजूबाजूला असंच हिरवंगार रान उभं राहिलेलं आहे आणि हे दृश्य पाहायला आम्ही कोकणात येतोय. आता सकाळचे 6:15 झालेले आहेत. थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. परंतु हा जो आनंद आहे, जो रात्रीचा प्रवास आणि उजेड, अंधाराकडून प्रकाशाकडे आम्ही आलो आहोत आणि पूर्ण प्रकाश पडलेला आहे. इथे आजूबाजूला बघा घनदाट असं हिरवंगार रान. धुकं पडलेलं आहे पावसाळा असल्यामुळे. हा आय थिंक 6:30 पावणे 7 वाजलेत. आम्ही चोंबडी गावात येऊन पोचलोय. थोडंसं भाऊ बहिणीसाठी सरप्राईज आहे, कारण त्यांना आम्ही सांगितलं नव्हतं येतो इथे. तो पाहतोय बघा तिकडनं. नाहीतर येत नाही आहे कोणत्या. आता पाहिलं अशा रीतीने आम्ही आता जस्ट येऊन पोचलो. आज पूजा आहे सत्यनारायणची वगैरे. आणि शलाका तोंड लपवते. सरप्राईज दिला आम्ही हा तुम्हाला. आणि दादाचा वाढदिवस आहे, मंगेश दादाचा. त्याच्यामुळे त्याला पहिल्याच शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही. यावेळेस त्याची 60 पूर्ण होते आणि आज त्याचा सेलिब्रेशन जल्लोषात होणार आहे ना एकदम. लय भारी. अथर्व बरेच दिवसांनी भेटलाय. खूप छान वाटलं भेटून तुला.
सर्वात मुख्य आकर्षण हे घर आहे. मला खूप आवडलं ही जागा. तुमची टोटल चेंज करून टाकलं काय पलट. नंतर याचं पूर्ण मी एक्सप्लोअर करेन, जागाही दाखवेन तुम्हाला, घर वगैरे. अमय आलाय 2 दिवस आधी. अमय घेऊन नाही आलात ना मला, मी आलो बघ. तो बघ जावई बघ कोपऱ्यात तिकडे. हॅलो गार्गी पळाली. मला वाटलेलं ती आता मोठी झाली ना म्हणून जावई आले आमचे. अरे हाय उठलास काय तू? अरे बर बर बर. अरे एक मनुष्य बाहेरच येत नाही अजून. तो बघ हिरो सचिन वंजारे. नवीन चेहरा आलेला आहे वंजारे घराण्यात. राध्या 1 वर्षाची झाले, काल वाढदिवस होता. हॅपी बर्थडे आपण करूयात. राध्या, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हात मिळव. हॅपी बर्थडे. नाही म्हणू, नाही बोलतो ना. हाय काकी, तब्येत ठीक आहे ना? तरी पण ठीक आहे ना, एवढं म्हणजे नसेल तरी ठीक बोलायचं. हा आहे. हे पहा, हेच ते नवीन घर जे बांधलं गेलं आता ह्या बागेमध्ये. प्रशस्त अशी जागा आहे. मंगेश दादांनी व्यवस्थित जागा करून ते घर बांधलं आहे. आज त्याची गणेश पूजा आहे आणि गृहप्रवेश आहे, त्यासाठीच आम्ही ते आलो आहोत. ह्याची गणेश पूजा आणि जी वास्तुपूजा काय होणार आहे ती दाखवण्यासाठी दुसरा ब्लॉग पहा नक्की. ह्या ब्लॉगनंतर नक्की पाहायला मिळेल दुसरा भाग.